मोदी सरकारने येणाऱ्या दसरा दिवाळीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतलाय आणि जीएसटी मध्ये बदल केलेला आहे। जीएसटीचे 4 स्लॅब आता 2 वरती आणलेत आणि त्यामुळे तुमच्या आमच्या रोजच्या वापरातल्या बऱ्याच वस्तू स्वस्त होणार आहेत। त्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्या कितीने स्वस्त झालेल्या आहेत, शिवाय तंबाखूसह अन्य काही वस्तू या कशामुळे महागल्यात तेही समजावून घेऊया। मोदी बोलले, करून दाखवलं। जीएसटी झाला सिंपल, वस्तू झाल्या स्वस्त। नव्या जीएसटी मुळे नेमकं काय बदललं? जीएसटी परिषदेची 56वी बैठक पार पडली आणि या बैठकीतून देशासाठी एक मोठी बातमी आली आहे। Reduction from 18 or from 12 to 5%. I list out those items, all of whom have come to 5% from either 18 or from 12. बैठकीत जीएसटीच्या 5% आणि 18% हे दोनच स्लॅब ठेवण्याच्या निर्णयाला मंजुरी मिळाली। यामुळे अर्थातच 12% जीएसटीच्या बऱ्याच गोष्टी 5%मध्ये आल्यात, तर 28% जीएसटी असलेल्या वस्तू 18%वर आल्यात आणि त्यामुळे जीएसटी बनला स्वस्ताईचा गुड अँड सिंपल टॅक्स। काय स्वस्त आणि कितीने स्वस्त? यात रोजच्या वापराच्या वस्तू अर्थात केसांचं तेल, शॅम्पू, साबण, टूथब्रश, शेविंग क्रीम हे 18%वरून 5%वर आलंय। लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ, ड्रायफ्रुट्स हे 12%वरून 5%वर आलेत। पनीर 5%वरून 0%वर आलंय। पॅकेज नमकीन, भुजिया यासारखे स्नॅक्स हे 12%वरून 5%वर आलेत। बाळांचे नॅपकिन्स आणि डायपर्स हे 12%वरून 5%वर आलेत। आता शेतकऱ्यांसाठी काय स्वस्त झालंय, तर ट्रॅक्टर टायर आणि त्याचे स्पेअर पार्ट्स 18%वरून 5%वर आलेत। ट्रॅक्टर 12%वरून 5%वर आलाय। जैव कीटकनाशक, सूक्ष्म पोषक द्रव्य 12%वरून 5%वर आलेत। ठिबक सिंचन प्रणाली आणि स्प्रिंकलर्स 12वरून 5%वर। कृषी, बागायती, वनीकरणासाठीची यंत्र 12वरून 5%वर। आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील वैयक्तिक आरोग्य, जीवन विमा हे 18%वरून 0%वर। सर्व निदानाच्या किट्स 12%वरून 5%वर। चष्मे 12वरून 5%वर। पेन्सिल, शार्पनर, खडू, रंगीत पेन्सिल्स 12वरून 0%वर। वह्या, नोटबुक्स 12वरून 0%वर। घरगुती उपकरणंही स्वस्त बनलीत। एसी 28वरून 18%वर। टीव्ही जे 32 इंचांपेक्षा जास्त आहेत ते 28वरून 18%वर। डिश वॉशिंग मशीन 28वरून 18%वर। काही आपल्या दैनंदिन जीवनातल्या वस्तूंवरती काय इम्पॅक्ट आहे जर का बघितलं तर त्यातली सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स प्रीमियम। लाईफ इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स वरती 18% जीएसटी लागत होता, जो आता नील केलेला आहे। दुसऱ्या बाजूला जर का आपण बघितलं तर काही औषधांवरती आतापर्यंत 12% जीएसटी लागत होता, तो आता ड्रास्टिकली 5%वरती आणलाय, म्हणजे बऱ्यापैकी रिडक्शन औषधांच्या किमतींवरती होणार आहे। दुसऱ्या बाजूला एक महत्वाचा रिडक्शन आपण जर का बघितलं तर सिमेंटवरचा रेट हा 28वरून 18% करण्यात आलाय। तर आपल्यासारख्या एका मध्यमवर्गीय माणसाला घर घेताना जे मेजॉरिटी कॉस्ट जी एका घराची असते ती सिमेंटची असते सो प्रायमरीली ह्याचा इम्पॅक्ट घरांच्या किमतींवरती देखील नक्कीच होईल। नव्या जीएसटी स्लॅबमुळे बऱ्याच वस्तू स्वस्त होत असताना काही गोष्टी महाग सुद्धा होणार आहेत। तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसाला 28वरून 40%वर। अतिरिक्त साखर असलेले पदार्थ अर्थात टोमॅटो सॉस सारखे पदार्थ हे 28वरून 40%वर। कोल्ड ड्रिंक्स 28%वरून 40%वर। 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या मोटरसायकल्स 28वरून 40%वर। लक्झरी कार्स 28वरून 40%वर। जीएसटीच्या नव्या नियमांनी काही गोष्टी खिशासाठी स्वस्त केल्या तर काही गोष्टी अधिक महाग केल्यात। या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर नक्की काय परिणाम होतो हे येत्या काही महिन्यात स्पष्ट होईलच। पण या नव्या संरचनेमुळे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आता खऱ्या अर्थाने गुड अँड सिंपल टॅक्स बनलाय हे मान्य करावं लागेल। शिवाय हे नवे बदल 22 सप्टेंबर पासून लागू होत आहेत, म्हणजेच दसरा आणि दिवाळी सणाच्या जरा आधी। त्यामुळे मोदी सरकारने सर्वसामान्यांना सण आणि उत्सवाआधी दिलेलं गिफ्ट म्हणून सुद्धा या निर्णयाकडे बघावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।